ओके. गुड मॉर्निंग. काल आपण वैदिक कालखंडाची जे महत्वाचे टप्पे आहेत, पार्ट आहेत, त्याविषयीची माहिती आपण घेतलेली होती. आता आजच्या तासाला आपण आतापर्यंत काय घेतले, कारण आज आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया. हं? दुर्गा तुझ्यासाठी आहेस ना दुर्गा तू? हो आहे सर. तेजस पण आज आलाय ना? हो सर. हा, तर आपला हा दुसरा BA पार्ट 2 आहे, SY आहे. इथं तिसरं सेमिस्टर दिसते बघा, मी गोल करतो इथं. या तिसऱ्या सेमिस्टरला 2 पेपर आहेत, EDU 3 आणि EDU 4. तिसरा आणि चौथा पेपर, पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4. तिसरा पेपर आहे एज्युकेशनल सायकोलॉजी. ह्याला मी सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस ठेवले. आणि चौथा पेपर आहे स्वातंत्र्यपूर्व भारतातील शिक्षण. हा इतिहास वजा भाग आहे. हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण घेतोय. पुढच्या चौथ्या सेमिस्टरला हे 2 पेपर आहेत, त्यावेळी त्याची माहिती आपण घेऊया. आता ह्यातला जो चौथा पेपर आहे तो आम्ही चालू केलाय. तो आहे एज्युकेशन इन प्री इंडिपेंडन्स इंडिया. इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र भारताच्या पूर्वी, स्वतंत्र भारतापूर्वी भारतात शिक्षण कसं होतं याविषयीची माहिती याच्यामध्ये आहे. आता या कोर्स शिकल्यानंतर काय येतं याची माहिती इथं आहे. स्क्रीनवरती ही स्लाइड आली की लगेच स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि वहीमध्ये लिहून काढायचं. त्याचं मराठीत पण तुम्ही करायचं, जे कळत नाही ते विचारायचं, चर्चा करायची, कारण आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर यातलं पहिलं युनिट आहे एज्युकेशन इन वैदिक पिरियड, म्हणजे वेदकालीन शिक्षण. वैदिक पिरियड मध्ये कसं शिक्षण होतं त्याविषयीची माहिती आम्ही कालच्या तासाला चालू केली होती. एकूण 5 मुद्द्याला धरून स्वातंत्र्यपूर्व भारतात शिक्षण कसं होतं याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. एम्स, करिक्युलम, मेथड्स ऑफ टीचिंग, डिसिप्लिन ऑफ स्टुडंट अँड रोल ऑफ टीचर, ह्या 5 मुद्दे आहेत. शिक्षणाची ध्येय, शिक्षणाचा अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पद्धती, विद्यार्थ्यांची शिस्त आणि शिक्षकाची भूमिका, ह्या 5 मुद्द्याला धरून, कारण स्वातंत्र्यपूर्व भारताचा कालावधी हा हजारो वर्षाचा. मग ठराविक कालखंडामध्ये किती होतं याविषयीची माहिती आहे. वैदिक पिरियडचं आपण पहिल्यांदा वैदिक पिरियड म्हणजे काय पाहिलं, त्याच्यामध्ये थोडं वेद काल म्हणजे काय, उपनिषद म्हणजे काय, आरण्यक्य म्हणजे काय, स्मृती म्हणजे काय, श्रुती म्हणजे काय, ह्या सगळ्यांची माहिती म्हणजे वेद, उपनिषद, आरण्यक आणि स्मृती ही लिखित त्यावेळेच लिहिलं आहे. वेद, उपनिषद, आरण्यक, श्रुती, स्मृती हे 5 प्रकार आहेत. ही लिहिलेले विचार आहे, त्यानुसार हा समाज चालत होता. काय व्यवस्था होती त्या समाजाची? चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यानंतर आश्रम व्यवस्था होती, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम. त्यानंतर 4 ऋण, ऋण, गुरु ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण. आणि 4 पुरुषार्थ प्रमाणे काम करावं लागायचं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4. आता यांची माहिती मागच्या तासाला झाली आणि हे YouTube वरती तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला लिंक या ग्रुपवरती भेटून जाईल. आता आज आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे की वैदिक कालखंडाची वैशिष्ट्य. याच्यामध्ये वैदिक कालखंडाचे 2 प्रकार आहेत. इथून आपण आज सुरू करूया. वैदिक कालखंड म्हणजे ज्या काळात वेद लिहिले गेले. पहिला वेद कुठला लिहिला गेला? ऋग्वेद. हे काय निबंध, कादंबरी, नाटक नाही आहे की आता मी ऋग्वेद लिहायला बसतो म्हणून. काय आहे ही की याच्यामध्ये इतकं आहे की तुम्ही या जीवनामध्ये विचार करणाऱ्या व्यक्तींना जे अनुभव आले त्यांनी ते संस्कृत श्लोकाच्या रूपाने लिहिले. माणसाचं वर्तन कसं आहे, कसं असायला पाहिजे, हे एक संग्रह झाला
आचार विचार आणि वर्तनाच्या संदर्भात ते ऋग्वेदामध्ये आले. तिथं वेद लिहायला सुरुवात झाली आणि या वेदांवरती सगळं समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था, जीवन पद्धती, शिक्षण व्यवस्था ही चालली जायची. आता याच्यामध्ये पहा की ज्यावेळी वेद लिहायचं चालू होतं, हे काय एकाच व्यक्तीने एकाच वेळी झालेलं असं लेखक कोण नाही याला. अनेक ऋषीमुनींनी त्याच्यामध्ये भर घातली. 4 वेद आहेत. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आयुर्वेद हा यजुर्वेदातला एक भाग आहे. आयुर्वेद आपण म्हणतो एक पार्ट आहे ते. तर हे 4 वेद आहेत. यातला पहिला जो आहे तो काय येस तर हे जे आहे ऋग्वेद हा सर्वात पहिला वेद आहे. तिथून ते डेव्हलप होत गेले. या काळाला पूर्व वैदिक काळ किंवा ऋग्वेद काळ असं म्हटलं जातं. आणि दुसरा काळ आहे वेद सगळे लिहून झाले आणि पुढे जीवन पद्धतीमध्ये ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ झाला आणि मग त्या ब्राह्मणांच्या त्यांच्याकडनं काही कर्मकांडाला महत्व दिलं गेलं. त्यामुळे तो ब्राह्मण काळ असं त्याला म्हटलं जातं. त्याला उत्तर वैदिक काळ असं. आता या दोन याच्यामध्ये या वैदिक कालखंडाचं वैशिष्ट्य काय? एक म्हणजे सर्वात मोठा कालखंड, दुसरं गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ, तिसरं सर्व विद्यार्थ्यांना समान स्थान, चौथं गुरुकुल आणि आश्रम पद्धती, पाचवं परंपरागत कौटुंबिक शिक्षण आणि सहावं भावी जीवनाची तयारी. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये अभ्यास करून एखादं स्थान ऍड कमी जास्त केलं तरी चालतं. काय आहे प्रत्येकाचं वैशिष्ट्य आज आपण शोधू शकतो की हा सर्वात मोठा खंड आहे. आता यातले कोणते तुम्हाला अभ्यास आहेत ते पण. एक म्हणजे हा वैदिक कालखंड म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे ज्यावेळी लेखन वाचन सुरू झालं ज्ञान शिक्षण तेव्हापासून आतापर्यंत स्वातंत्र्यापर्यंत त्याच्यातला एक काल होता वैदिक कालखंड, जिथं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही समाज व्यवस्था होती तो काळ. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 600 ते इसवी सनानंतर 600 हा 1200 वर्षाचा कालखंड बौद्ध कालखंड म्हणून ओळखला जातो शिक्षणाच्या बाबतीत. त्यानंतर भारतावरती मोगलांचं राज्य आलं त्यामुळे मुस्लिम शिक्षण पद्धती, त्यानंतर इंग्रज आली इंग्रजांची शिक्षण पद्धती. असे 4 विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मध्ये मध्ये अनेक येऊन गेले पण त्यांचा आपल्याला फार मोठा प्रभाव या भारतीय व्यवस्थेवरती, शिक्षण व्यवस्थेवरती, राज्य व्यवस्थेवरती पडला नाही. यातला पहिला जो काल आहे तो म्हणजे वैदिक कालखंड. या हा कालखंड खूप मोठा लांबीचा होता कारण सुरुवातच इथून होती आणि सुरुवात माहित आहे तुम्हाला कधी पण स्लो होते नंतर ते उच्च उच्च कोटीवरती जात. आता खंड सर्व कालखंड का याच्या 3,000 एक म्हणजे वैदिक काळ म्हणजे वेद लिहिले गेले. कुणी ऋषी मुनी त्याने काय आपलं नाव वगैरे घातलेलं ते वैदिक वेद निर्माण आणि वेद कुठं घरात नाही हे अरब मध्ये ऋषी मुनी तपस्या करत जीवन सारांश त्या अक्षरांमध्ये त्याने आणलेला होता. मुळात अक्षरांची निर्मिती इथून सुरुवात आहे. ती भाषेची निर्मिती हे काय आपाप आलेलं नाही, ह्याला हजारो वर्षाचा काल. पण लेखन वाचन ज्यावेळी रूढ झालं तिथून पुढे शिक्षण आश्रमामधून शिक्षण घेऊन सगळे बाहेर पडायला लागले. तिथून ही व्यवस्था जगात सर्वश्रेष्ठ. जगामध्ये असं कुठेही नव्हतं की जे भारतात व्यवस्था होती ती. हे नीट लक्षात ठेवा. आपण भारताचे आहोत म्हणून नाही, कारण संस्कृतीच तितके डेव्हलप झालेली नव्हती. तरी सुद्धा मानवानं त्या पद्धतीने डेव्हलप केलं. हा वैदिक काल 4 वेदांच्या निर्मितीनंतर सगळी व्यवस्था ब्राह्मण समाजाच्या हातात गेली आणि त्यावेळी ऋषी मुनींनी वेदांबरोबरच उपनिषद, स्मृती, श्रुती, आरण्यक ही लिहायला सुरुवात केली. म्हणजे ती लिहित गेली, त्याचं वर्गीकरण नंतर होत गेलं. हा उत्तर वैदिक काळ आणि त्याच्याप्रमाणेच वागायचं हा सांगणारा ब्राह्मण वर्ग मोठा झाला
त्याला ब्राह्मण काळ म्हटलं जातं किंवा धर्मशास्त्राचा काळ असं म्हटलं जातं. अशा 3 विभागामध्ये या वैदिक कालखंडाचं विभागणी होते. जवळजवळ 3000 वर्षाचा काल. म्हणजे तसं बघितलं तर रामायण महाभारत जिथून होतं तिथून हा इसवी सन पूर्व 600 म्हणजे गौतम बुद्धांच्या काळापर्यंत सर्वसाधारण, की कधी सुरू झालं हे माहित नाही, कधी संपलं ते माहित आहे. हा अंदाजे 3000 काळ याच्यापेक्षाही मोठा असू शकतो. की या काळामध्ये दुसरं वैशिष्ट्य असं की गुरुचं स्थान हे सर्वश्रेष्ठ होत. गुरु हा शक्यतोवर ब्राह्मणच, ब्राह्मणांचा आश्रम, ऋषीमुनींचा आश्रम, त्याच्यामधला गुरु तो सर्वश्रेष्ठच असणार. आणि ते काय सांगतील त्याप्रमाणे आचरण करायचं, विचार करायचं, त्याने बोध द्यायचा, ज्ञान द्यायचं, हे त्याचं मत. सर्वश्रेष्ठ समाजात आदराचं स्थान. तुम्ही आता या लॉकडाऊन मध्ये महाभारत रामायणची मालिका बघितला असाल, नाहीतर युट्यूब वरती आहे, तुम्ही ते पण पहा, की तिथं तुमच्या लक्षात येईल काय येईल, की या कालखंडामध्ये की शिक्षण व्यवस्थेमध्ये आश्रम म्हणजे गुरुला इतकं ऋषीला स्थान होतं की राजा सुद्धा घाबरायचा गुरु आपल्या राजवाड्यात आल्यात म्हटल्यावर. ते पहिला म्हणायचं तुम्ही यायची तसली कशाला, की मी तिकडं आलो. जे गुरुला किती मान. अशी एक कथा आहे. विश्वकर्मा ऋषी होता, विश्वामित्र त्याच्या स्वप्नामध्ये आलं होतं. त्यानं जाऊन राजाला सांगितलं. काय स्वप्न पडलं होतं? राजा हरिश्चंद्र, की स्वप्नामध्ये तू मला सगळं राज्य दिलेलं आहेस बक्षीस म्हणून, आणि ते मी मागायला आलो. आता स्वप्न कोणाला पडलं? ऋषी विश्वामित्राला. राजा कोण? हरिश्चंद्र. त्याला काय माहिती. सकाळी विश्वामित्राने सांगितलं की तू मला राज्य दिलेलं आहेस. राजा म्हटलं दिलेलं आहे तर दिलेलं आहे त्या कपड्यानिशी तो बाहेर पड. गुरुचा शब्द प्रमाण होता. त्यामुळे तो काळ सुद्धा कसा बघ, गुरु सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ. महाभारतामध्ये गुरु द्रोणाचार्य होते, पितामह भीष्म होते, तुम्ही ताज बघितलेला. गुरु वशिष्ठ होते रामायणाच्या काळात, त्यांचं स्थान उच्च होत. राजा सुद्धा त्यांचा आदेश मानला, त्यांच्याप्रमाणेच तो वाट इतकं होत. पण गुरु बी काय असं दर महिना पगार, पेन्शन, बोनस, टीए डीए असलं काय भानगड नाही. जे यायचं त्याच्यामध्ये खरं ती स्वायत्त होती. कारण गुरुचं तेवढं स्थान मोठं होतं. एखाद्या राजाला आदेश दिला, अख्खा डोंगर जंगल त्यांच्या ताब्यात, पाहिजे तेवढ्या गाई म्हशी शेती, सगळे विद्यार्थी. किती विद्यार्थी? असे काय 1000-2000 नसायचे, तेवढेच 15, 20, 25, 50 ते तिथंच राहायचे. म्हणजे 24 तास त्यांच्या सेवेला, की आपल्या शिष्यानाच ते शिकव. राजांना सुद्धा ते आदेश द्यायचे. आदेश दिला म्हटले की ते. आणि गुरु म्हणजे कसं? चारित्र्य संपन्न विद्वान. त्यांनी लिहिलेलं त्यावेळी आता आम्ही समजतोय, नवीन निर्णय का. आपण तर आता संस्कृत हा विषय सुद्धा अभ्यास, त्यातलं साहित्य वाचायचं तर लांबच, मुळात आपण वाचतच नाही. आता तुम्हाला लिहायला वाचायला येते की नाही सांगा? मग लिहायला वाचायला येते तर तुम्ही काय लिहिले काय कधी? कविता किंवा आणखी काय धडा, कादंबरी, कथा, एखाद्या पिक्चरची स्टोरी, एखाद्या नाटकाची स्टोरी, कधी काय लिहित नाही आपण. का लिहित नाही? लिहितच नाही, सवयच नाही, तर करणार काय? कधी असं मनाला वाटलं नाही आपण काहीतरी लिहावं. एक मुलगी होती गेल्या वेळी, आता आहे ती FY ला, मी लय लिहितोय म्हटलं. नाही, बायोटेकची मुलगी आहे, बायोटेक माझ्याकडे आली. मी लय कविता लिहितो. मला भेटून गेली तिला डिजिटल. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल. काय झालं बा? आवाज येईना काय? रेंज कमी जास्त होईल तसा आवाज कमी जास्त होईल, तेवढं आता समजून घ्यायला लागते. हे सगळंच बंद झालं. सगळंच हँग झालं. आवाज येतोय? हा येतोय आता. हो सर. हा हा हा.
रेंज कमी जास्त होते. आता सगळ्यांचं टीचिंग चालू झालं की सगळ्यांचं स्लो येतं. तर गुरु हे विद्वान होते, चारित्र्य संपन्न होते, असं त्याचं स्थान पण मोठं होते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना समान स्थान. आता आपण म्हणतो समता समानता, पण त्या काळात पूर्व वैदिक कालखंडामध्ये शिक्षण हे आश्रमात दिलं जायचं. तिथंच राहून सगळ्यांना शिक्षण घ्यायला लागायचं आणि तिथं असणाऱ्या सर्वांना समान वागणूक मिळत होती. मग आश्रमात कोण यायचे? ब्राह्मण आणि क्षत्रियांची मुलं यायची आणि त्या सगळ्याला समान. तुम्ही बघितलेलं आहे रामायण महाभारताच्या मालिकेमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे वनवा शिकायला गेले होते, शत्रुघ्न भरत किंवा कौरव पांडव, भगवान श्रीकृष्ण सुद्धा शिकायला गेले. तिथं जर आहेच त्यांचंच काय देतील त्याला काय काय घालायचं ते इथे. तो राजाचा मुलगा असू दे, प्रधानाचा असू दे, नाहीतर एखाद्या सेनापतीचा असू, क्षत्रियाचा असू दे किंवा ब्राह्मणाचा असू, त्यानं त्या आश्रमामध्ये राहून सगळ्याला समान. तिथे गेले की सगळे एकसारखे. म्हणून तुम्ही सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाचा ऐकले बघा. ब्राह्मण मुलगा आणि श्रीकृष्ण राजाचा मुलगा, तो क्षत्रिय तो ब्राह्मण, पण आश्रमामध्ये सांदीपनी ऋषीच्या आश्रमात दोघे समान, दोघांनाही समान वागणूक. म्हणून तो मित्र होता, त्याला भेटायला गेला, असं सगळं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना धर्माप्रमाणेच वागावं लागायचं, सदाचारी असायचे, बंधुभाव संयम हे गुण आपोआप त्यांच्यामध्ये. त्यामुळं याच्यामधून सगळे एकसारखे असतील, आपोआपच चारित्र्याची जडणघडण होताना दिसते. थोडक्यात काय आहे की सर्व विद्यार्थ्यांना समान स्थान याच्यामध्ये होत. आता आश्रम पद्धत, गुरुकुल. आता जे आश्रम आधी सांगितले ना, गृहस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, ते नव्हे. आश्रम ती जीवन पद्धत आणि आश्रम ही राहण्याची पद्धत. इथला आश्रम आहे. इथं गुरुकुल म्हणजे गुरुचं कुटुंब, गुरुच्या कुटुंब म्हणजे आश्रम, ते शिक्षणाचं केंद्रच. त्या ठिकाणी जाऊन राहायचं. म्हणजे हे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था आजच्या सारख्या नव्हत्या. आणि हे आश्रम कुठं? जंगलात, डोंगरात, दुर्गम स्थानी. तिथं जाऊन राहायचं आणि शिकायचं. तिथंच ते होतं. हे स्क्रीनवर काय लिहू नका रे. खोडा ते अंडोकर कोणी लिहिले बघ, की त्या ठिकाणी गुरुकुल किंवा गुरुचा आश्रम हे त्या ठिकाणी जाऊन राहायचं आणि तिथंच मुळातच गुरुचं जीवन हे त्यागमय, ज्ञान, चारित्र्य संपन्न असायचं. त्यामुळे सगळ्यांनाच त्या पद्धतीनं राहायला लागायचं. आता हे राहायला मिळत नाही. आता हॉस्टेलला राहणाऱ्या मुलांचं वेगळं असतं, परंपरागत कौटुंबिक शिक्षण. आता या परंपरागत का म्हटलेलं आहे की ब्राह्मणाने जाऊन आश्रमामध्ये शिकायचं, क्षत्रियामध्ये जाऊन शिकायचं, आणि ते परंपरागत जे गुरु त्यांच्या आश्रमामध्ये राहायचं. म्हणजेच काय आहे की तिथं आश्रमामध्ये जाऊन शिकायचं, तिथं गेलेल्या सगळ्यांना समान वागणूक. पण तिथं प्रवेशच मिळत नव्हता. कुणाला? बहुजनांना. कुणाला? वैश्यांना प्रवेश नाही, शूद्रांना प्रवेश नाही, फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय. मग बाकीच्या लोकांचं काय? ब्राह्मणांना होम, हवन, पूजा पाठ, तत्वज्ञान यांचा अभ्यास करायला लागायचं. तर क्षत्रियांना युद्ध शिक्षण, युद्ध कला आणि राज्यकारभाराचे धडे मिळायचे. त्यांना नाहीतर ते शिक्षण मिळत नव्हतं आणि यांना ते मिळत, त्यांना हे शिक्षण मिळत. ब्राह्मणांना युद्ध कलेचं शिक्षण मिळत नव्हतं किंवा क्षत्रियांना होम हवनाचं शिक्षण मिळत नव्हतं. आणि मग बाकीच्यांना तर शिक्षणच नाही. मग जे आता 18 आलोतेदार, 12 बलोतेदार आहेत, त्यांनी मग कुठं शिकायचं? शेती, वाडी, उद्योगधंदा हे आपल्या आपल्या घरातच शिकायचं. ती लेखन वाचनाच्या बाबतीत अडाणीच राहिली. आता तुम्ही तुमच्या घराण्यातली
ही दुसरी किंवा तिसरी पिढी असेल शिक्षण घेणार. तुम्ही घरातल्यांना विचारा तुमचे आई वडील किती शिकलेले आहेत. त्यांना विचारा की त्यांचे आई वडील किती शिकलेले आहेत. आजोबा आजी असतील तर त्यांना विचारा तुम्ही किती शिकले, तुमचे आई वडील किती शिकले. 3 पिढ्या बहुजन समाजातली लोक शिकायला लागलेली आहेत स्वातंत्र्यानंतर. नाहीतर आधी सगळी अडाणी, वाचायला येत नाही, अशिक्षित होती, निरक्षर होती. मग प्रत्येकाला आपल्या कुटुंबामध्ये राहून कौटुंबिक शिक्षण त्यांना मिळायचं. कोष्ट्याचा पोरगा आहे, मग घरात कोष्ट्याचा व्यवसाय असायचा, त्या व्यवसायातलं तो शिक्षण घ्यायचा आणि त्याप्रमाणे जगायचा. कुंभार आहे, सुतार आहे, लोहार आहे, बार बाण चांभार, ज्या जातीत जन्मला त्या जातीप्रमाणेच वागायचं. आता तुमची तर जात कुठली आहे मला माहित नाही, तुम्हाला तर माहित आहे की नाही कोणास ठाऊक. तुम्हाला हे माहित नसणार आहे की तुम्ही ज्या जातीचा आहात, ज्या जातीचे सर्टिफिकेट घेणार आहे, त्या जातीचा परंपरागत व्यवसाय काय होता, काय आहे आणि तुम्हाला त्यातलं काय आहे. पण त्या काळापासून हे मनावरती हजारो वर्ष असं बिंबलेलं आहे, ज्या जातीत जन्मला त्या जातीप्रमाणे जगायचं, वागायचं, शिकायचं, उदरनिर्वाह करायचं. हे तुम्ही त्या मालिकांमध्ये पण बघितलं. ती दृष्टी पाहिजे. कोणतीही मालिका तुम्ही बघा, त्या मालिकेमध्ये तुम्ही हे तत्वज्ञान शोधा. एवढ्या आता मालिका एवढ्या लागलेल्या आहेत की त्यातलं बाबा कोण गृहस्थ आश्रमात आहे, कोण ब्रह्मचर्य आश्रमात आहे, कोण वानप्रस्थामध्ये आहे, कोण संन्यासी आश्रमात आहे, कोण ब्राह्मण आहे. एका घरात 4 ब्राह्मण असू शकतात. शिकणारे, अध्ययन करणारे, अध्यापन करणारे ब्राह्मण झाले. लढाई किंवा संरक्षण कारभार बघणारे ते क्षत्रिय झाले. वैश्य उदरनिर्वाहासाठी धावपळ करणारे वैश्य झाले आणि सेवा करणारे शूद्र. हे सगळं शिक्षण बाकीच्यांना परंपरागतच मिळत. आणि याच्यामधून हे शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी असायची. गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये भावी जीवन त्यांना जे उपयोगी पडत ब्राह्मण तर त्यांना होम हवन कर्मकांड याच्यामध्ये तत्वज्ञान, निर्मित, संवर्धन, संरक्षण हे सगळं त्यांना ते आयुष्यभर उपयोगी पडायचं. क्षत्रिय असेल तर त्याला युद्ध, राज्यकारभार हे आपोआप त्याच्यामध्ये नाही. जी भावी जीवनाची तयारी, जीवनाला उपयोगी पडणारं शिक्षण दिलं जायचं. आणि तेवढ्या वर्षामध्ये 6 ते 8 वर्षामध्ये तुझं मौजी बंधन व्हायचं. तिथून 18 ते 20 वर्षापर्यंत म्हणजे 14-15 वर्ष तो तिथे राहून शिक्षण घ्यायचा आणि पुढे जायचं. वंश परंपरागत शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण असायचं. त्यामुळे पुढच्या पिढीकडे ते तसंच जायचं. म्हणजे भावी जीवनासाठी हे उपयोगी असं शिक्षण. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही 6 वैशिष्ट्य आपण या कालखंडाची पाहिली. यामध्ये तुम्हाला काय शंका असेल तर विचारला हरकत नाही, नाहीतर आपण थांबूया. ओके, थँक्यू. थँक्यू. बोला. आजचा स्क्रीनशॉट काढून घ्या किती हजर आहेत ते. घेतलाय सर. ग्रुपवर पाठवून. हा बोला. आज 14 लोक आहे. हा काय विचारायचं आहे? बघा, सोमवारपासून पुढच्या आठवड्यात आपण तुमचं ट्युटोरियल, प्रोजेक्ट आणि टेस्ट याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे ग्रुपवरती कोणालाही हे करू नका, सगळ्यांना सांगा, फोन करून सांगा जेवढे ग्रुपवरती आहेत व्हॉट्सअपमध्ये. त्यांना विचारा एकमेकाला तुझं एज्युकेशन आहे का, आणि ते असेल तर तू काय कर, ये म्हणून. ठीक आहे, थांबूया आपण आता. SY चे विद्यार्थी लेफ्ट व्हा, कारण FY चा तास आहे आणि ते विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत. SY चे लेफ्ट व्हा, नाहीतर मी बंद करतो. FY च्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, लगेच जॉईन व्हायचं नंतर. बरोबर. ओके.